मंत्रालय हेच खरं भ्रष्टाचाराचं उगमस्थान आहे. तिथे राजरोस टक्केवारी घेतली जाते. आता ही टक्केवारी राज्य आहे ना, ते ज्यांनी संपवायचं, बंद करायचं, तेच राजकारणी दलाल बनून अधिकाऱ्यांची घरं भरतायत. तेच ठेकेदारांकडनं, कार्यकर्त्यांकडनं टक्केवारी घेऊन मंत्र्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेऊन देत आहेत. म्हणजे विकास कामांच्या नावावर जे काही आता सुरू आहे ते भयावह असं आहे. अधिकाऱ्यांवर राजकारण्यांचा वचक राहिलेला नाही. अधिकारी, राजकारणी आणि ठेकेदार ही जी आठेरा टोळी आहे, ही विकासाच्या नावावर राजरोसपणे शासकीय निधीवर दरोडे घालते. म्हणजे अक्षरशः शासकीय तिजोरी ही लुटली जाते. आणि म्हणूनच ज्या पद्धतीने आता हा भ्रष्टाचार सुरू आहे, निवडणुकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने ही सगळी कामं मंजूर केली जात आहेत, ते जर सगळं बघितलं तर या निधीचा वापर खरोखरच विकास कामांसाठी होणार आहे का हा प्रश्न पडतोय. कारण मंत्रालयामध्ये 6, 7, 8% दिल्यानंतर जी कामं मंजूर होऊन खाली येतात, त्या कामांना खालीही 30-35% द्यायला लागतात. आता 30-40% टक्केवारी दिल्यानंतर ते विकास काम प्रत्यक्षात होणार आहे का? तर ते शक्यच नाही. जे अशी कुठलीही विकास कामं होत नाहीयेत. आणि म्हणून विकासाच्या नावावर राजकारणी, अधिकारी आणि ठेकेदार हे राजरोस आपली घरं भरतायत. आणि म्हणून आमची मागणी आहे, निवडणुकीच्या तोंडावर गेल्या 3-4 महिन्यांमध्ये हजारो कोटींची कामं ही मंजूर केली गेलेली आहेत. त्याच्यातली बहुतांशी कामं ही बोगस आहेत, पुन्हा पुन्हा आलेली आहे. म्हणजे जिल्हा परिषदेकडे तेच काम, पीडब्ल्यू कडे तेच काम, आदिवासी विकास खात्याकडेही तेच कामं, फक्त कामांची नावं बदललेली आहेत. आणि म्हणून या सगळ्या कामांची चौकशी झाली पाहिजे. जर चुकीचे प्रस्ताव, चुकीची कामांची नावं ही मंत्रालयापर्यंत पाठवली गेली असतील तर त्या पाठवणाऱ्यांवर त्यांनी शासकीय निधी चोरण्याचा प्रयत्न केला, डल्ला मारण्याचा त्यांचा हेतू होता, असं ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या सगळ्या कामांची चौकशी झाली पाहिजे. आणि ही जी मंजूर कामं झालेली आहेत ही तात्काळ रद्द केली पाहिजेत. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या ज्या मंत्र्यांनी या टक्केवाऱ्या राजरोसपणे उकळल्यात, अगदी राजकीय नेत्यांना दलाल नेमून, म्हणजे राजकीय नेत्यांची भूमिका ही दलालांपेक्षा वेगळी नव्हती. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ही सगळी कामं मंत्रालयातून मंजूर करून घेतलेली आहेत. आणि या कामांची चौकशी झाली नाही तर हजारो कोटी रुपयांचा हा अपव्यय होईल. अगदी राजरोसपणे शासकीय तिजोरीवर हा डल्ला मारला जाईल. आणि म्हणूनच हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर आत्ता जी मंजूर केलेली कामं आहेत, हे खरं तर अर्थसंकल्प ज्या पद्धतीने मांडला गेला तो तुटीचा होता. आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ही विकास कामं मंजूर केली गेलीत. म्हणजे याला कोणाचीही कुठलीही बंधनं नाहीत. पैसे द्या आणि विकास कामं मंजूर करून न्या, असा काहीसा GR हा मंत्रालयातून निघाला की काय? काही भ्रष्ट अधिकारी, काही राजकारणी, काही ठेकेदार हे या सगळ्या टक्केवारीमध्ये गुंतलेले आहेत. आणि या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे.